नमस्कार सगळ्यांना. सो आता जस्ट आपली रेकी ग्रँडमास्टरची एक बॅच संपलेली आहे आणि आपण त्यांचं एक फीडबॅक सेशन घेणार आहोत. सो विचारूया की रेकी ग्रँडमास्टर झाल्यानंतर त्यांना काय वाटतंय किंवा त्यांना माझ्याकडून काय मिळालं? खरोखरच काही सकारात्मकता त्यांच्यापर्यंत पोहोचली का? किंवा पुढे अर्थार्जन करण्यासाठी माझ्याकडून त्यांना काही मदत झाली का? सो आपण पहिल्यांदा विचारूया स्नेहल मॅडमला. येस, स्नेहल मॅडम. नमस्कार स्नेहल मॅडम. आणि तुमचं नमस्कार स्वागत आहे मॅडम. आणि त्याचबरोबर तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही एक रेकी ग्रँड मास्टर आता झालेला आहात परिपूर्ण. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. आणि माझी जर्नी अशी स्टार्ट झाली की फेबमध्ये मी तुमचं वेबिनार अटेंड केलेलं. आणि जसं तुम्हाला मी आधी बोलले होते की 16-17 पासून मी ऑकल्टमध्ये आहे, काम करते. पण जसं की मध्ये प्रेग्नेन्सी वगैरे काही गोष्टी, त्यामुळे 2-3 वर्ष माझा गॅप पडला होता. आणि मग फेबमध्ये मी तुमचं वेबिनार अटेंड आवाज केलं ब्रेक होतोय. आणि म्हणतात ना की येतोय का? आता येतोय? हा, थोडासा हॅलो. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आणि वेबमध्ये तुमचं फेबमध्ये वेबिनार अटेंड केलं होतं मी. आणि त्यावेळेस जसं म्हणतात ना, युनिव्हर्स तुम्हाला काही ओमेन्स वगैरे देतो. पहिल्या 5 मिनिटांमध्ये मॅडम खरं सांगते की मला लगेच क्लिक झालात तुम्ही. म्हणजे माझे आधीचे जे मेंटर होते, मी कनेक्ट करू शकत होते तुम्हाला त्यांच्याशी. आणि ते 2-3 वर्ष मी असं जेन्युइन पर्सन शोधत होते, पण मिळत नव्हतं. आणि खरं सांगते की रेकीचं एकही वेबिनार कोणाचंही अटेंड केलं नव्हतं. मी फर्स्ट तुमचं अटेंड केलं आणि लगेच मी ठरवलं की हा, याच आपल्या गुरु येतात आणि पुढचं जे काही जर्नी असेल माझी, जे काही शिकायचं असेल कोर्सेस, ते तुमच्याकडून करायचं. माझा सोल पर्पज मला माहिती होतं, पण फक्त ते माहिती असून उपयोग नाही ना मॅम. तुम्हाला कोणीतरी गुरु हवाय किंवा दिशा दाखवणारा, वाट दाखवणारा, आणि तुम्हाला जे पर्पज तुमचं आहे तिथपर्यंत नेऊन पोहोचवणारा कोणीतरी गुरु हवा असतो. सो मला लकीली म्हणता येईल आणि युनिव्हर्सनी तुम्हाला मला भेटवलं, कनेक्ट करून दिलं आणि माझी जर्नी अशी स्टार्ट झाली. सो फेक पासून मी तुमच्यासोबत आहे मॅम. आणि एंजल पण केलंय मी तुमच्याकडे, डाउजिंग वगैरे केलंय. तर खूप छान अनुभव आलेत मला, खूप छान. म्हणजे माझं मिस्टर स्वतः म्हणतात की मॅडम आता इन्स्टंट चेंजेस झालेत. ओके, मी एक येस. प्रश्न विचारते आता. रेकी ग्रँड मास्टर केल्यानंतरचा अनुभव काय आहे तुमचा? खरोखरच रेकी ग्रँड मास्टरचा फायदा होतो का स्वतःला किंवा इतरांना? त्याचबरोबर स्वतःची प्रगती करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो का? अर्थार्जनाचा त्याच्यामध्ये लाभ होतो का? इन्कम अर्निंग येस मॅम. करण्यासाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो का? येस मॅम, नक्कीच. आणि रेकी केल्यामुळे काय झालं की कॉन्फिडन्स लेवल खूप वाढली आहे माझी. रेकीचे कोर्स लेवल सगळ्या केल्यानंतर, ग्रँड मास्टर केल्यानंतर माझे मिस्टर स्वतः म्हणतात की इनसाइड आउट चेंजेस झालेले आहेत. म्हणजे त्यांनाही ते डे 1 पासून जाणवत आहे. एवढं इफेक्ट आहे त्याचा, म्हणजे खूप चांगला इफेक्ट आहे. आणि तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवता, खूप सपोर्ट पण करता. एकदम इझी वे मध्ये, म्हणजे सोप्या पद्धतीने लगेचच समजेल अशा पद्धतीने शिकवतात तुम्ही. आणि जसं तुम्ही मॅडम बोललात की नाही की रेकी केल्यानंतर रेकी तुम्हाला एवढं देते की तुम्हाला कमी पडेल घेता घेता. लिटरली मी सांगते, लिटरली माझ्या बाबतीत ते झालेलं आहे की कामं एवढी आहेत आणि वेळ कमी पडतोय आता मला. खरंच. आणि खूप ते छान आहे, म्हणजे सगळ्यांच्या अर्थार्जनासाठी बाबतीत पण. हे असंच होणार आहे पुढे पण. येस मॅम. म्हणजे आता वेबिनारची आम्ही तयारी करतोय, पण वेळ खूपच कमी पडतोय आम्हाला. कामं प्रचंड वाढलेली आहेत. जसं अर्थार्जनासाठी तुम्ही म्हटला, ते तर आहे, खूप छान आहे. आणि माझ्यासाठी मी म्हणेन की मी खूप लकी आहे की तुम्ही मला मिळालात. आणि खूप छान जर्नी माझी चालू आहे आता. आणि थँक्यू सो मच. आणि मला तुमच्याकडून आणि कोणते कोर्सेस असतील तर ते पण नक्की शिकायला आवडेल मॅम. येस येस, थँक्यू थँक्यू. डिवाइन थँक्यू. थँक्यू पुढच्या सो मच फॉर वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर युअर गायडन्स अँड सपोर्ट. थँक्यू थँक्यू सो थँक्यू मॅम. मच. येस, स्वाती मॅडम बोलू शकता का? ओके. येस, नमस्कार स्वाती मॅडम आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, अभिनंदन तुमचं की बाय प्रोफेशनल तुम्ही पार्लरमध्ये तुमचं करिअर आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं करिअर आता पूर्णपणे ऑकल्टमध्ये आलेला आहात, बरोबर ना? सो काय वाटतं या जर्नीबद्दल आणि रेकी ग्रँड मास्टर झाल्यानंतरचा अनुभव काय आहे तुमचा? आवाज आवाज एकच मिनिट, हा, अनम्यूट करा. हा, नमस्कार ज्योती मॅडम. नमस्कार. पहिले तर मी तुमचे खूप धन्यवाद मानते. रेखी वगैरे मला हे काय माहित नव्हतं. मी फक्त मेडिटेशन करत होते स्वतःसाठी, फक्त इतरांसाठी मी कधीच काही केलेलं नाहीये. आपण गेल्या जानेवारीमध्ये 2023च्या ऑक्टोबरमध्ये माझी आणि तुमची भेट झाली ऑनलाईनद्वारे.
मला एक मैत्रीण आली होती आणि तिने सांगितलं मला की रेखी कर तू, तुला ह्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट वगैरे. तिने मला खूप कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिले, पण मी म्हणजे एवढं काही लक्ष नाही दिलं. पण एक दिवस मला तुमचं ऑनलाईन फेसबुकवर तुमचं लिंक मिळाली आणि मी तुमच्या लेवल फर्स्टला जॉईन झाले. लेवल फर्स्टला जॉईन झाल्याच्या नंतर मला असं वाटलं की म्हणजे हे खरंच मॅडम किती चांगलं सांगतात ना, काय आहे हे रेकी वगैरे बघूया आपण. म्हणून मी तुमचा रेकी फर्स्ट लेवल फ्री ऑफ कॉस्ट केला. त्यानंतर मी तुम्हाला पहिल्याच क्लासमध्ये म्हटलं होतं, बरं. पहिल्याच क्लास रेकी लेवल 1 तुम्ही केला, त्याच्यानंतर लेवल 2, लेवल 3, लेवल पुढचा हा level केलं तुम्ही ना मॅडम, पण ओके. ऍक्च्युली काय त्या झालं, सगळ्या लेवल जेव्हा रेकी करताना लेवल फर्स्ट हा केलं ना मी, एक मिनिट, त्यावेळेस त्या मी सगळ्या तुम्हाला एक लेवल म्हटलं एकच होतं. मिनिट मॅडम, त्या सगळ्या लेवल करताना कुठेतरी एक शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर तुम्हाला समाधान मिळालं का? खूप खूप म्हणजे मी ते शब्दामध्ये तुम्हाला सांगू नाही शकत. ओके. तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून, मग ते तुम्ही कुठून आलात काय मला नाही माहिती, पण तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून म्हणजे आज मी मला ओळखत नाहीये. ओके. आणि मग म्हणजे मी त्यानंतर तुमची इथपर्यंत जर्नी पोहोचले. त्यानंतर तुमची जर्नी सुरू झाली ती रेकी ग्रँड मास्टर पर्यंत. मग हा एवढा मोठा डिसिजन का बरं घेतलात तुम्ही? का? कारण रेकी लेवल 2 जेव्हा मी केलं आणि तुम्ही मला एकदा बोलल्या होत्या त्या क्लासमध्ये की स्वाती मॅडम थोडस थोडस कल्पनाशक्ती वाढवा तुमची, आणि मी त्यावेळेस एक जणाला हिलिंग दिली आणि त्यावेळेसपासून तुम्ही जे जे बोललात मी इतकं म्हणजे पॉवरफुल, म्हणजे मला शब्दात सांगता येत नाहीये मॅडम. ऍक्च्युली तुम्ही जे बोलला होतात ना, मला नाही माहिती माझ्याकडे पैसे कुठून आले, मी कुठून भरत गेले, कसे क्लास झाले, पण प्रत्येक क्लासचा खूप सुंदर अनुभव आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे अर्धे पैसे वसूल पण झाले. दुसरी गोष्ट, मी मानसिक इतकी टेन्शन मध्ये होते माझ्या फॅमिली इश्यूच्या, पण आता मी ते लोक माझ्या समोर असतात, पण ऍक्च्युली मी त्यांच्याकडे बघून हसते आणि त्यांना माफ करते लगेच असं. म्हणजे मला काहीच वाटत नाही ह्या गोष्टींचं. चलो छान. तर ह्या बरं, आता गोष्टीबद्दल तुमचा आता एक नवीन इनिंग सुरू होणार आहे रेकी ग्रँड मास्टर. सो वेबिनारची तयारी आपण करून घेतलेली आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? खरोखरच आतापासूनच तुम्हाला क्लायंट्स वगैरे मिळायला लागले का? किंवा स्टुडंट्स तुमचे जमा झाले का? हां. ॲक्चुअली माझी पी-पी-टी वगैरे तयार झाली नाहीये आणि मी चॅनल वगैरे ओपन केलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. पण तुम्ही जे म्हटलं होतं ना मला माउथ पब्लिसिटी, तर ॲक्चुअली जे कोणी माझ्या पार्लरमध्ये येते त्यांना मी सांगते ना, तर आज मी पी-पी-टी न तयार करताच माझे 2 क्लास पण झाले ह्याचे ग्रेट, 7 चक्राचे. ग्रेट, ग्रेट. मी ते कलापिलीमध्ये वगैरे घेतले. चला, आमच्या इथं म्हणजे गव्हर्नमेंटनी आहे ओव्हरऑल ना. इन शॉर्ट तुम्ही या कोर्समुळे खुश आहात का? खूप, चलो. अगदी मनापासून. ओके. थँक्यू सो मच. चला, पुढच्या प्रगतीसाठी, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. खूप खूप धन्यवाद तुमचं. चलो, बरं, माइक म्यूट करा मैडम. हाँ, रेणुका जी आप बोल सकते हो अभी? सिद्धी मॅडमला घेऊया. चल, रेणुकाजींना नंतर घेऊया. हा, सिद्धी मॅडम, एकच मिनिट. नमस्कार. सो रेकी ग्रँड मास्टर झालेला आहात तुम्ही आता, आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, अभिनंदन. काय वाटतंय, कसा होता हा प्रवास? इझी होता की हार्ड होता? मनात ठरवलेलं तसं सगळं झालं की जे प्लॅनिंग केलं होतं त्याच्या अपोजिट झालं? काय वाटतंय? अनम्यूट करायचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. आणि सर्वांना नमस्कार. मॅडम, म्हणजे आता मी तर तुमच्या इथेच राहते आणि एक म्हणतात ना की युनिव्हर्सने तुम्हाला असं मैत्रिणीच्या रूपात पण दिलं आणि गुरूंच्या रूपात पण दिलंय असं. आणि एक म्हणजे असं तुम्ही कधी असं आम्ही जरी मैत्रिणी असलो तरी माझ्याकडे हे करा, हे चांगलंय, म्हणजे तुम्ही ते प्रत्येक वेळेला आम्हाला जाणून देत होतात की काय असतं, काय केल्याने. अगदी आमच्याकडून निस्वार्थपणाने आम्हाला तुम्ही जे आता हे काम करताय बाहेर ऑनलाईन, ते आम्हाला निस्वार्थपणाने तुम्ही सांगत होतात. पण असं कधी फोर्स नाही की तुम्ही हे कराच, काय हे असं आहे तसं आहे. पण तुमचा बरोबर राहून ना इतका पॉझिटिव्हनेस आमच्यामध्ये आला ना, आणि त्या गोष्टी एवढ्या आपोआप होत गेल्या. म्हणजे मी नाही शब्दात सांगू शकत की अशा खूप गोष्टी आहेत की फक्त तुमच्या बरोबर बोलण्याने त्या सॉर्ट आउट होत होत्या.
आणि असे अनुभव पण आहेत खूप जे तुम्हाला पण माहिती आहेत पर्सनल लेवलवर, की मी ब्युटीचं एवढं मला हे म्हणजे खूप आवड आहे ब्युटी मध्ये जाण्याची. आणि मी ते क्लास वगैरे सगळं, आणि मला अर्निंग पण खूप छान होत होतं. मला अगदी बाहेर जाण्यापर्यंत ऑर्डर वगैरे सगळं यायला लागलेलं. पण सडनली म्हणजे मला काय वाटलं, आणि मी हे प्रोफेशन ऑकल्ट म्हणजे तुमच्या सानिध्यात राहून म्हणा किंवा काय अजून पण हे इकडे आलेले आहे. आणि ग्रँड मास्टरचं म्हणाल तर माझी इच्छा म्हणजे आता मला तुम्हाला माहितीये की आवडच आहे या गोष्टींची. रेकी 1 तर मी 2016 मध्ये केलेलं. पण ज्याप्रमाणे मी सुरुवात केली की तुमच्या सानिध्यात राहून हे व्यवस्थित, जसं तुम्ही बोललात की रेकी हा करण्याचा विषय नाही, जगण्याचा विषय आहे, त्याप्रमाणे मी स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट बघायला लागली. ज्याप्रमाणे तुम्ही मला सिद्धी कर, सिद्धी कर, सिद्धी असं करा, सिद्धी तसं करा करून करून मी ते, तुम्ही कसं मला फोर्सफुली करताय की तुमच्या बरोबर असणाऱ्या लोकांना की करा करा करा, आणि आम्ही ते आमच्यावर आहे की आमच्यावर डिपेंड होतं की आम्ही करायचं की नाही. तरी पण तुम्ही मला मैत्रिणीच्या रूपात भेटलात ना, त्याबद्दल युनिव्हर्सचे मी खूप आभार मानते. आणि जसं एंजल आहात एक, आणि ग्रँड मास्टर बोललात तर म्हणजे आता एवढी तुम्ही छान हे केलात आहे, ग्रँड मास्टरचं प्रिपेअर केलात आहे. आणि आता ते सगळं सर्वस्वी आमच्यावर आहे की आम्ही किती प्रिपरेशन करून त्यामध्ये किती आमचे एफर्ट्स देऊन आम्ही पुढे हे करतोय. कारण त्याचं तर आता अनुभव आम्हाला यायला लागलेले आहे सुरुवातीपासूनच, की क्लायंट पण बोलाल रिलेटिव्ह मध्ये वगैरे रेडी झालेले आहेत. आता हे सगळं फक्त माझं प्रिपरेशन असेल की मी कोणत्या पद्धतीने करते सगळं. थँक्यू खूप थँक्यू, खूप आभार तुमचे. थँक्यू सो मच. ओके, कोण राहिलं बरं? रेणुका मैडम बोलू शकता का? रेणुका जी, आप बोल सकते हो इफ पॉसिबल, अदरवाइज हम नेक्स्ट कभी तो दूसरे दिन करेंगे. येस, अजून कोण राहिले बरं? प्रतिमा मॅडम आहेत ना मॅडम? हा, प्रतिभा मॅडम बोलू शकता का? त्या जॉबला आहेत मे बी. हा, प्रतिमा मॅडम पॉसिबल आहे का बोलायला? ओके, हा, रेणुकाच्या नंतर बोलतील. बरं, प्रतिमा मॅडमचं आणि रेणुका मॅडमचं मी नंतर घेते, ठीक आहे. सो थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी खूप छान शिकलात. आणि त्या नुसतं शिकून ते शिक्षण आपल्याजवळ न ठेवता, कारण बघा आपण बऱ्याच गोष्टी खूप शिकत असतो आणि शिकून 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 ना त्या शिक्षणाची शिदोरी आपण आपल्याजवळच ठेवतो, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. जेव्हा ते आपल्याकडे येतं आणि आपल्याकडून तुम्ही दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करताना, तेव्हा कुठेतरी तुम्ही ते काही केलेलं असतं ते सत्कारणी लागतं. आणि माझी हीच इच्छा आहे, जेवढे तुम्ही एफर्ट्स घेतलात, तुमचे इथे पैसे इन्व्हेस्ट केलात, तर ते असेच वाया जाऊ देऊ नका. चांगल्या कामासाठी, चांगल्या लोकांसाठी त्याचा वापर करा. ज्यांना त्याची गरज आहे त्यांना देण्याचा प्रयत्न करा. येस, शितोळे मॅडम आहेत ना? स्वाती, हा स्वाती मॅडम बोलू शकता आता तुम्ही? हा, बोलू शकते. ओके, चला स्वाती मॅडमला एक लास्ट आपण घेऊया, कारण माझा दुसरा क्लास आहे आता. हा मॅडम, सर्वात पहिल्यांदा मी तुमचे आभार व्यक्त करते. एकच मिनिट मॅडम, एकच मिनिट. हा, येस, नमस्कार मॅडम, कशा आहात? नमस्कार, खूप छान आहे. थोडस मध्ये नाही मला जॉईन होता आलं. येस, आणि तुमचा आता काहीतरी बिझनेस आहे बरोबर ना? आणि हा म्हणजे हा, ते हा असून सुद्धा तुम्ही मला वेळ देताय त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. रेकी ग्रँड मास्टर झाल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला? आणि रेकी ग्रँड मास्टर झाल्यानंतर तुमचं खूप खूप अभिनंदन. या क्षेत्रामध्ये खूप छान प्रगती करा, लोकांचे प्रश्न सॉर्ट आउट करा, त्यांचे दुःख आहेत त्यांना सकारात्मक ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर करा, हीच माझी इच्छा आहे. येस, काय वाटतं तुम्हाला माझ्याकडे हा ग्रँड मास्टरचा कोर्स केल्यानंतर? खूप छान वाटतंय. मी सुरुवातीपासून सांगते की मी रेकी काय आहे हे माहित नव्हतं, पण युट्यूबला वगैरे पाहायचे व्हिडिओ, मग त्याच्याबद्दल एक आकर्षण वाढायला लागलं होतं. अध्यात्मात मुळात आहेच मी, पण त्याच्याबद्दल एक असं नाही का अट्रॅक्ट व्हायला लागले होते. आणि इन्स्टावरती नंतर तुमचे ते ऍडव्हर्टाईज पाहिली आणि कुठलाच विचार न करता जॉईन झाले. पण तुम्ही जे काय दिलंय ना, ते शब्दात सांगताच येत नाही, एवढं तुम्ही भरभरून दिले. आता सुद्धा एवढं कामात असून, तुम्ही एवढ्या बिझी असून स्वतःहून फोन करणं हे मला खूप हे होऊन गेलं, असं नाही का, मनाला कुठेतरी मलाच असं कमीपणा वाटायला लागला. म्हणलं एवढं म्हणजे एक बरोबर. काळजी म्हणून एवढं तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करताय ना, आणि तुमच्याकडे तुम्ही असं काहीच राखून ठेवत नाहीये. दिलखुलास सगळ्यांना देव करताय. हे खूप, आणि एक स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण झालाय की हा, असं वाटायचं की नाही आपण काही करू शकत नाही, पण तुमच्याशी जशी मी कनेक्ट झालीये ना, की असं वाटायला लागले नाही आपण करू शकतोय.
तुमच्याकडे बरं, हे बघून नुसतं आणखीन खूप वाटायला पॉझिटिव्ह लागलंय की वाटतं. व्यवहारामध्ये सुद्धा त्याचा फायदा होतोय तुम्हाला? आणि हा, व्यवहारामध्ये सुद्धा खूप त्याचा फायदा होतोय. लॉ ऑफ अट्रॅक्शन देखील खूप छान प्रकारे काम करतंय. व्हिज्युअलायझेशन, आणि लोक सुद्धा खूप कनेक्ट व्हायला लागल्यात याच्यातून. खूप ओके. म्हणजे खूप. आणि मग त्यांना जे तुम्ही स्वतःसाठी काय प्लॅनिंग केलंय पुढे? ग्रँड मास्टर झाल्यानंतर ते स्वतःकडेच नॉलेज ठेवणार आहात की दुसऱ्यांना पण देणार आहात? खरं तर मी 2 बॅच घेतल्या आहेत. अरे वा, ग्रेट. झाल्या सुद्धा. म्हणजे चलो, वेबिनार वगैरे काय नाही मी जसं घेतलं सांगितलं मी. माउथ टू माउथ पब्लिसिटी करून. व्हॉट्सअपद्वारे, हा, आणि व्हॉट्सअपला स्टेटसला वगैरे ठेवून कनेक्ट झाले लोक. पहिल्यांदा विचारायचे की हा काय आहे हे, मग त्यांना ते सांगितल्यानंतर खूप छान वाटायचं आणि त्याच्यातून ते कनेक्ट झाले. आणि एक खूप छान वाटतंय की इथं जे कोणाकडेच नाहीये ते मी केलंय वेगळं काहीतरी. आणि खरंच चला, खूप 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 धन्यवाद छान. मॅडम तुमचे. बघा स्वाती मॅडमने करून दाखवलं आणि आपण लोक फक्त वेबिनार घेत राहिलो. सो त्यांनी बी प्रॅक्टिकल सगळं हे केलंय. वेबिनार म्हणजे म्हणतात ना, काही लोक छुपी रुस्तम असतात. त्यांच्याकडे काय टॅलेंट आहे ते आपल्याला आधी दाखवत नाही. आणि पण असं काय म्हणतात ना, पडद्यामागचं टॅलेंट हे असं म्हणतात त्याला. सो येस, तुम्ही पण आता आणि कामात आजचा वेबिनार घ्या. नवरात्री झाल्यावरती सुद्धा एक बॅच सुरू होतीये. अरे वा, खूप छान. हा. म्हणजे आणि जेवढी फीस तुम्ही माझ्याकडे रेकी ग्रँड मास्टर साठी भरला, तर तुम्हाला काय वाटतंय? तर त्याचा खरोखरच काहीतरी सदुपयोग होतोय का? हो, खरंच नक्कीच होतोय. मी एवढं सांगते की मी जेवढे तुम्हाला दिले ना आता, त्याच्यातले निम्मे माझे वसूल झाले सुद्धा. अरे वा, चलो. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशीच बोलून. एकच मिनिट. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून. सो बघा, तुमच्यामध्येच कोण ना कोणतरी त्यांनी सुरू पण केलंय आणि मी बाकीचं सगळं नॉलेज आता तुम्हाला दिलेलं आहे. आता तुमचा टर्न आहे की तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचंय. ठीक आहे? आणि येस, ऑब्व्हियसली तुमच्या प्रत्येक पहिल्या वेबिनारमध्ये मी तुमच्या बरोबर असणार आहे. तुमचा तो वेबिनार सक्सेस होईपर्यंत काय अडचण आली, काय झालं, तरी मी तिथे असणार आहे. सो घाबरायचं नाहीये आणि कामाला लागायचंय. सगळ्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. आणि असेच कनेक्ट राहा या छान युनिव्हर्सल एनर्जी बरोबर, कारण ही एनर्जी देता देता थकत नाही, पण आपण घेता घेता थकतो. हे अगदी सत्य आहे. याच्यावर विश्वास ठेवा, ट्रस्ट ठेवा. कारण ज्या शक्तींवर आपण ट्रस्ट ठेवतो त्या शक्ती खरोखरच आपल्यासाठी धावून येतात. ओके. सो आज तुम्ही सगळ्यांनी वेळ काढून माझ्याशी तुमचं हे जे एक्सपिरियन्स शेअर केलात रेकी ग्रँड मास्टर झाल्यानंतरचे, तर त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे तुमचे. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.